अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला लास्टपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून दिलेली माहिती ही पूर्णपणे आपल्याला समजली जाईल. तर आपण कोणतेही काम सुरू करताना तसेच ते काम सुरू केल्यानंतर आपणाला त्यामध्ये काही संकटे येणार नाही याची सर्व चौकशी करूनच आपण नवीन कामाला सुरुवात करतो, जेणेकरून त्या कामामध्ये आपल्याला सफलता मिळावी. तर स्वामी भक्तांनो, तुम्ही देखील कोणतेही नवीन काम सुरू करणार असाल किंवा शुभकार्य करणार असाल किंवा एखादा प्रवास तुम्ही करणार असाल, कोणतेही शुभकार्य करण्याआधी तसेच नवीन वस्तू जर तुम्ही खरेदी करणार असाल तर ते निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी आपण खूपच प्रयत्नशील राहतो. तर यासाठीच एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही जे काम सुरू करणार आहात तर त्या कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त होण्यासाठी त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत यासाठी हा एक उपाय खूपच चमत्कारिक असा आहे, जो केल्याने तुमच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही. तर तुम्हाला फक्त स्वामींच्या ओळी बोलायच्या आहेत. या ओळी बोलत असताना मनामध्ये श्रद्धा आणि भक्ती तसेच विश्वास असणे खूपच गरजेचे आहे. तुम्हाला स्वामींसमोर बसून स्वामींना हात जोडून नमस्कार करून तुम्हाला या ओळी बोलायच्या आहेत. या ओळी स्वामींना प्रसन्न करतात, स्वामींची कृपा करतात आणि आपले कोणतेही काम असेल, वस्तू खरेदी करणार असाल आणि काही जे आपण करणार आहोत त्यामध्ये कोणताही अडचण येत नाही. सगळं काही निर्विघ्नपणे पूर्ण होते, कारण ते स्वामीकडून पूर्ण होत असते. स्वामींच्या कृपाशीर्वादाने पूर्ण होते. तुम्ही कोणतेही काम सुरू करणार असाल, कुठेही जाणार असाल किंवा कोणत्याही घरात शुभकार्य असतील किंवा नवीन वस्तू घेणार असाल तर तुम्ही सगळ्यात आधी स्वामींसमोर बसून हात जोडा, अगरबत्ती लावा, दिवा लावा आणि या ओळी बोला. या स्वामींच्या ओळी आहेत. त्या ओळी काहीशा अशा आहेत. ओम नमो सिद्ध श्री स्वामी समर्थाय मम सर्व अरिष्ट निवारणाय मम सर्व कार्य सिद्ध कराय मम मनोवंचित फलप्रदायकाय. ओम नमो सिद्ध श्री स्वामी समर्थाय मम सर्व अरिष्ट निवारणाय मम सर्व कार्य सिद्ध कराय मम मनोवंचित फलप्रदायकाय. तर या अतिशय सोप्या अशा ओळी आहेत आणि फक्त एक वेळेस तुम्हाला या ओळी बोलायच्या आहेत. एका कागदावर लिहून त्या वाचू सुद्धा शकता. लिहून घ्या आणि कोणतेही कार्य कधीही करणार असाल, काम सुरू करणार असाल, नवीन वस्तू घेणार असाल तर अशा ह्या ओळी स्वामींसमोर बसून तुम्हाला बोलायच्या आहेत. ते आपल्या कामात कोणतेही विघ्न येत नाहीत. स्वामींचा सदैव आशीर्वाद राहतो. प्रत्येक कार्य हे सिद्ध होते. या स्वामींच्या ओळी बोलत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारचा विचार आपल्या मनामध्ये आणायचा नाही. आपले मन चलबिचल होता कामा नये. या ओळी बोलल्याने तुमचे कार्य, जे काही काम असेल, प्रवास असेल, ते निर्विघ्नपणे पार पडेल. तर अशा या चमत्कारिक ओळी तुम्ही देखील कोणतेही काम सुरू करताना
अवश्य बोला. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.